लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. राघव सावीची समजूत काढतो आणि मग सावी राघवला पुन्हा तिच्या रूममध्ये घेऊन जाते आणि तिचे काही ड्रेसेस दाखवते आणि मग ते दोघेजण पार्टीला कोणता ड्रेस घालता येईल हे ठरवत असतात. आणि मग त्यानंतर राघव एक ड्रेस चूज करतो आणि सावीला म्हणतो की तू हा ड्रेस घाल, हा तुझ्यावर खरंच खूप छान दिसेल. आणि त्याच वेळी सिंधूसुद्धा त्या ठिकाणी येते. ती राघव आणि सावीचं बोलणं ऐकत असते. सावी राघवला सांगत असते की पोलीस काका, हा ड्रेस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण जेव्हा मी माझ्या बाबांना पहिल्यांदा भेटेल तेव्हा हाच ड्रेस घालणार आहे. आणि ते ऐकून राघव म्हणतो, अरे मग हा ड्रेस खरंच खूप स्पेशल आहे, पण माझी खरंच अशी इच्छा आहे की आज पार्टीसाठी तू हाच ड्रेस घालावा. प्लीज माझ्यासाठी तू हा ड्रेस घालशील का? आणि मग त्यासाठी सावीसुद्धा तयार होते आणि आनंदाने राघवला हो म्हणते. आणि मग राघव आणि सिंधूलाही खूप आनंद होतो. मात्र त्यानंतर सावी म्हणते की आई मला पार्टीला पाठवेल का? आणि तिचा तो प्रश्न ऐकून राघवला काय उत्तर द्यावं ते कळत नाही. तर सिंधू म्हणते की सावी तू पार्टीला जाऊ शकते. आणि मग ते ऐकून सावी आणि राघव दोघेही खुश होतात. सावी पटकन सिंधूला मिठी मारते. तर सिंधू तिला सांगते पण पार्टीमध्ये मस्ती करू नको, आणि त्यावर सावी हो म्हणते. तर राघवसुद्धा सिंधूचे आभार मानतो. तर दुसरीकडे पार्टीसाठी डेकोरेशन सुरू असते. रत्नाकर, रुक्मिणी, ऋतुराज सगळी तयारी झाली आहे की नाही ते बघत असतात. रेश्मा आणि ऋतुजा मात्र फक्त मोबाईल घेऊन बसलेल्या असतात. आणि त्यानंतर रेश्मा ऋतुराजला रिषभबद्दल विचारते. त्यावर ऋतुराज सांगतो की तो बाहेर गावी गेला आहे एका कामासाठी. आणि त्यावेळी रुक्मिणी रेश्माला म्हणते की अगं तुझं घरातल्या कामांमध्ये तर लक्ष नसतं, कमीत कमी आपला नवरा कुठे आहे, काय करतो याकडे तरी लक्ष दे. मात्र रेश्मा वैतागून म्हणते की काय कटकट आहे आणि ती पुन्हा मोबाईल बघायला सुरुवात करते. त्यामुळे रुक्मिणी डोक्याला हात लावत म्हणते की माझ्यानंतर या घराचं काय होणार काय माहीत. मात्र त्याच वेळी विनू त्या ठिकाणी येतो आणि तो डेकोरेशनचं सगळं सामान इकडे तिकडे फेकून देतो. आणि ते बघून सगळ्यांनाच धक्का बसतो. राणी आणि राजश्री पटकन तिथे येत त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात. तर विनू चिडून म्हणतो की मला ही पार्टी करायची नाही आहे, इथे कोणीच माझं ऐकत नाही, तुमच्यापैकी कोणीही सावीला इन्व्हाइट का नाही केलं. आणि त्याचा तो प्रश्न ऐकून सर्वजण फक्त एकमेकांकडे बघतात. मात्र रुक्मिणी म्हणते की सावीला इन्व्हाइट करायचं आहे ना, मग ठीक आहे आपण करूया इन्व्हाइट, पण तू प्लीज अशी चिडचिड करू नको. आणि ती विनूला पिंकी प्रॉमिसही करते. त्यामुळे विनू खूप खुश होतो. तर रुक्मिणी मुद्दाम सगळ्यांना सांगते की यापुढे कोणीही विनूला त्रास द्यायचा नाही, तो जे काही सांगेल ते सगळ्यांनी ऐकायचं, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. आणि ते ऐकून विनू खूपच खुश होतो. आणि त्याचवेळी राघव सावीला घेऊन त्या ठिकाणी येतो आणि सावीला बघून विनूला खूप आनंद होतो. तर त्या दोघांच्या पाठोपाठ सिंधूसुद्धा त्या ठिकाणी आलेली असते. आणि तिला बघून ऋतुजा आणि रेश्मा हसतच एकमेकींना म्हणतात की आता मजा येणार. तर इकडे विनू सावीला विचारत असतो की सावी, हा ड्रेस तुझ्यावर खरंच खूप छान दिसत आहे, पण तू हा तुझ्या बाबांना जेव्हा पहिल्यांदा भेटणार तेव्हा घालणार होतीस ना? त्यावर सावी म्हणते हो, पण आता मी तो पोलीस काकांसाठी घातला आहे. आणि ते ऐकून ऋतुजा, रेश्मा, रुक्मिणी, राणी या सर्वजण रागातच तिच्याकडे बघू लागतात. तर सिंधू मनाशी म्हणत असते की सावी, देवबाप्पाने तुझी ही सुद्धा इच्छा पूर्ण केली, तू हा ड्रेस नकळतपणे तुझ्या बाबांसाठीच घातला आहे. राघवच तुझे बाबा आहेत हे मला तुला आत्ता सांगावं वाटते, तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघावासा वाटतोय, पण मी तसं नाही करू शकत. आणि मग त्यानंतर ती पुन्हा एकदा सावीला सांगते की पार्टीमध्ये मस्ती करू नको. आणि मग त्यानंतर ती तेथून जाण्यासाठी निघते. मात्र अन्वी तिला थांबवत विचारते की सिम्मा तू कुठे चाललीस? त्यावर सिंधू म्हणते की मी बाहेर चालली आहे, उगाच माझ्यामुळे पार्टीत कोणाला काही त्रास व्हायला नको. आणि मग त्यानंतर ती तेथून निघून जाते. ऋतुजा मात्र हसतच रेश्माला म्हणत असते की आता बघ तू किती मजा येणार आहे ते. त्यानंतर राघव त्याच्या रूममध्ये जातो
त्याच्या पाठोपाठ मधूसुद्धा जाते आणि ती राघवचे आभार मानत म्हणते की तू माझं ऐकून सावीला या पार्टीसाठी इन्व्हाइट केलं त्यासाठी खरंच थँक्यू. विनूला खूप आनंद झाला आहे आणि त्यावर राघव तिला म्हणतो की खरं तर मी हे सगळं काही फक्त विनूसाठी केलंय, त्याला वाईट वाटू नये म्हणून. आणि मग त्यानंतर मधू म्हणते की सिंधूलासुद्धा खूप वाईट वाटलं असेल ना, सावीला या पार्टीला जायची परमिशन देणं तिच्यासाठी सोपं नसेल. तर राघव म्हणतो की याबद्दल मला काही बोलायचं नाही, मुळात मला सिंधूसोबत बोलायची इच्छा नव्हती, फक्त विनूसाठी आणि सावीसाठी मी हे सगळं काही केलं. मात्र राणी पुन्हा तोच विषय काढते. मात्र राघव चिडून म्हणतो की मधू मला याबद्दल खरंच काही बोलायचं नाहीये आणि तो तेथून निघून जातो. तर राणी मनाशी म्हणत असते की एक ना एक दिवस या सिंधूमुळे आमच्यात वाद होणार एवढं मात्र नक्की. तर दुसरीकडे सिंधू मंगेशला भेटण्यासाठी गेलेली असते. ती मंगेशची माफी मागत म्हणते की माझ्यामुळे तुला त्या घरचे लोक खूप काही बोलले, प्लीज मला माफ कर, त्यांनी तुझ्यावर नको ते आरोप केले. आणि त्यावर मंगेश म्हणतो की सिंधू जर त्यांच्या जागी मी असतो ना तर मी सुद्धा कदाचित असाच वागलो असतो आणि चूक माझीच आहे, कारण मी कोणाला काही न सांगता अचानक पहाटे तुमच्या घरी आलो. आणि त्यावर सिंधू म्हणते अरे पण तू त्यांच्या जागी असताना तर इतका घाणेरडा विचार नसता केला. तर मंगेश तिला समजावतो की जाऊ दे ना सिंधू, तू त्या गोष्टींचा इतका विचार करू नको, पण मला खरंच आश्चर्य वाटतं की तू त्या घरात कशी राहतेस. आणि त्यावर सिंधू म्हणते की मी तिथे फक्त विनूसाठी राहत आहे, कारण विनू जेव्हा खूप लहान होता तेव्हा बालभवनात आला होता. एका रोड ॲक्सिडेंटमध्ये तो त्याच्या आईबाबांपासून दुरावला होता. त्याच्याकडे बघितलं ना मला माझ्या अंकुरचीच आठवण येते आणि म्हणून फक्त त्याच्यासाठी मी त्या घरात राहते. आणि त्यावर मंगेश म्हणतो अगं पण त्या घरातील लोक खरंच खूप विचित्र आहेत आणि त्या राघवच्या 2 काकू तर कसल्या बायका आहेत त्या. आणि त्यावर सिंधू हसतच हो म्हणते, पण ती मंगेशला सांगते की ते लोक इतकेही वाईट नाही आहेत, पण भूतकाळामध्ये अशा काही घटना घडल्या आहेत ना की त्यांची जखम अजूनही त्यांच्या मनावर आहे आणि म्हणून ते माझ्यासोबत असे वागतात. आणि मग त्यानंतर मंगेश तिला सावीबद्दल विचारतो. तर सिंधू सांगते की आज घरी राघव आणि राणीचं रिसेप्शन आहे आणि राघवने स्वतः सावीला इन्व्हाइट केल्यामुळे ती तिथेच आहे. तर दुसरीकडे राणी आणि राघव छान तयार होऊन पार्टीमध्ये येतात. विनू राणीचा हात पकडून तिला घेऊन येतो, तर सावी राघवचा. आणि त्या दोघांना बघून सर्वजण खूप खुश होतात आणि त्यांचं कौतुक करत असतात. तर दुसरीकडे मंगू सिंधूला विचारत असतो की तू सावीला का सांगत नाहीये की राघवच तिचा बाबा आहे. त्यावर सिंधू म्हणते हा विचार अनेक वेळा माझ्या मनात येऊन गेला, पण मी हे नाही सांगू शकत कारण त्यामागे कारणही तसंच आहे. आणि त्यानंतर ती मंगूला म्हणते की प्लीज आपण या विषयावर नको बोलायला. तर दुसरीकडे पार्टीमध्ये आलेली एक बाई रुक्मिणीला विचारत असते की ती लहान मुलगी कोण आहे, तुमची रिलेटिव्ह आहे का. त्यावर रुक्मिणी सांगते नाही, ती विनूची मैत्रीण आहे. आणि मग त्यानंतर पार्टीला आलेले सर्वजण राघव आणि राणीचं अभिनंदन करतात. सर्वजण खूप आनंदात असतात. ऋतुजा मात्र मुद्दाम विनू आणि सावीजवळ जाते आणि त्यांना सांगते की आता इथे केक कट होणार आहे आणि तो केक तुम्हाला तुमच्या डॉक्टर काकूंना जर दाखवायचा असेल तर तुम्ही त्यांना व्हिडिओ कॉल करा. आणि ती स्वतःचा मोबाईलही मुद्दाम त्यांना देते. त्यामुळे सावी आणि विनू खूप खुश होतात आणि ते लगेच सिंधूला व्हिडिओ कॉल करून तो केक दाखवतात. आणि मग त्यानंतर राघव आणि राणी केक कट करण्यासाठी पुढे येतात. मात्र राघव मध्येच राणीचा हात सोडून देतो आणि ते बघून सगळ्यांनाच धक्का बसतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सिंधू अचानकपणे पार्टीत आलेली असते आणि मग त्यानंतर राणी ड्रिंक करते आणि सगळ्यांसमोर म्हणते की ही सिंधू राघवची बायको आहे, पण एक्स बायको, आता मी त्याची बायको आहे, त्याने माझ्याशी लग्न केलंय आणि जर आमच्या दोघांच्या मध्ये कोणी आलं ना तर मी त्याला ढकलून देईल. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.